नद्यांना महापूर, चक्रीवादळे येतील, तर दुसऱ्या बाजूला अनेक मोठ्या राज्यात पाऊस कमी पडेल। जेव्हा गुरु अतिचार गतीने आणि शनी वक्री असतो तेव्हा संपूर्ण जगात हाहाकार माजतो, लोक विविध नैसर्गिक संकटांमुळे त्रस्त होतात। गुरु उच्च राशीत असला तरी तो अतिचारी गतीत असल्यामुळे तुमचे निर्णय या काळात चुकू शकतात। बँकिंग शेअर्समध्ये अचानक मोठी घसरण किंवा अस्थिरता तुम्हाला पाहायला मिळेल। की मित्रांनो, 26 जून ते 31 ऑक्टोबर 2026 या काळात बाजार एका सरळ रेषेत वर जाण्याऐवजी झिगझॅग मोशनमध्ये राहील। पृथ्वीवर मृत्यूचा दर वाढतो व जास्त मनुष्य हानी होते असं सांगितलंय। नमस्कार मंडळी, देशपांडे पंचांग ॲस्ट्रोतर्फे सर्व दर्शकांचं स्वागत करतो। 2026 मधल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि थोड्याशा चिंताजनक खगोलीय घटनेसंबंधी आपण आज बोलणार आहोत। गुरुग्रह आकाशामध्ये अतिचार गतीने सध्या धावत आहे आणि त्याचबरोबर जुलैच्या एंडला साधारण 26-27 जुलैला शनी महाराज सुद्धा त्याच काळामध्ये वक्री अवस्थेत आकाशामध्ये भ्रमण करणार आहेत। गुरुची अतिचारी गती म्हणजे जास्त फास्ट स्पीडमध्ये असताना आणि शनीची वक्र गती यांचा परिणाम ओव्हरऑल सृष्टीवरती काय होणार आहे, निसर्गावर काय होणार आहे, शेअर मार्केटवर काय होणार आहे, कमोडिटी मार्केट या सर्व गोष्टींमुळे कसं ढवळून निघणार आहे इत्यादी सर्व जे काही विषय आहेत या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओ मार्फत आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलोय। शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा। या व्हिडिओला आपण जो सुरुवात करतो त्याच्या आधी आपण हे समजून घेतलं पाहिजे की अतिचारी गती म्हणजे नक्की काय। आपल्या प्राचीन जे खगोलशास्त्राचे ग्रंथ आहेत सूर्य सिद्धांतात ग्रहांच्या मुख्य 8 प्रकारच्या गतींचं वर्णन केलंय। त्याच्यामध्ये श्लोक असा आलाय की वक्राति वक्रा कुटिला मंदा मंदतरा समा तथा शीघ्रतरा शीघ्रा ग्रहाणाम अष्टधा गतिः। या श्लोकात ग्रहांच्या 8 प्रकारच्या गती सांगितल्यात। वक्र, अतिवक्र, मंद, अतिमंद, समा, शीघ्रतरा आणि शीघ्रा। जेव्हा एखादा ग्रह त्याच्या नैसर्गिक गतीपेक्षा अत्यंत तीव्र वेगाने प्रवास करतो तेव्हा संहिता ग्रंथामध्ये त्याला अतिचार म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये ॲक्सिलरेटेड मोशन म्हणलं जातं ती गती असते। गुरुग्रहाचा एका राशीमधील नैसर्गिक जो प्रवास असतो तो साधारणपणे 1 वर्षाचा अंदाजे असतो, परंतु जेव्हा गुरु आपली सरासरी गती ओलांडून अत्यंत तीव्र वेगाने प्रवास करतो आणि एखाद्या राशीचा नैसर्गिक भोग काळ संपण्यापूर्वीच त्या वेळेच्या आधीच पुढील राशीत प्रवेश करतो त्याला गुरुची अतिचार गती असं म्हणलेलं आहे। गणितीय भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा ग्रहाची प्रत्यक्ष गती त्याच्या मध्यम गतीपेक्षा लक्षणीयरित्या जास्त असते तेव्हा तो नक्षत्रांचा अंशात्मक अंतर वेगाने पार करतो आणि संहिता शास्त्रानुसार अतिचार गतीने युक्त असलेला शुभ ग्रह आपलं पूर्ण आणि स्थिर शुभ फळ देण्यास हा असमर्थ ठरत असतो, कारण तो त्या राशीमध्ये किंवा नक्षत्रात स्थिर राहू शकत नाही। तो जणू आकाशात नुसता धावत सुटलेला असतो असं सांगितलंय। आता 2026 मध्ये हा अतिचार नक्की गुरुचा कधी घडतोय आणि त्याचा कालावधी किती दिवसांचा आहे हा काळ व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे। साधारण 1 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधी गुरु हा अतिचार गतीमध्ये आकाशात भ्रमण करणार आहे। मित्रांनो, जो गुरु एका राशीत 365 दिवस अंदाजे राहणं अपेक्षित आहे तो अवघ्या 150 दिवसांमध्ये संपूर्ण रास संपून पुढे पळत सुटला आहे। हा एक अत्यंत तीव्र असा अतिचार सांगितलेला आहे। आता 26 जुलै 2026 रोजी गुरु कर्केत असतानाच न्यायप्रिय देवता जे शनी महाराज आहेत ते मीन राशीत वक्री म्हणजे रिट्रोग्रेड गती सुरू करतायत आणि मीन राशीत शनिदेव वक्री अवस्थेत 10 डिसेंबर 2026 पर्यंत असणार आहेत। आता वळू या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि मुख्य भागाकडे। जेव्हा आकाशात ही परिस्थिती निर्माण होते तेव्हा नक्की काय घडतं, आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये याचे संदर्भ अत्यंत काही स्पष्ट संस्कृत वचनांच्या मार्फत आलेले आहेत। मी तुम्हाला एक एक करून ती संस्कृत वचनं सांगतो आणि त्याचा अर्थ सुद्धा आपण नीट समजून घ्या। शास्त्र असं सांगतंय की अतिचार गते जीवे शनौ वक्रत्व मागते न तत्पश्यामी तोयम वै यद्धरान धारयिष्यती। ऋषीमुनी असं सांगतायत की जर गुरु ग्रह अतिचार गतीने जात असेल आणि त्याच वेळी त्याच कालावधीत शनी वक्री झालेला असेल तर या पृथ्वीला धारण करणारं, सजीवांना जीवन देणारं पाणी पृथ्वीवर कुठे दिसणार नाही।
विचार करा किती भयंकर असा इशारा त्यांनी हा देऊन ठेवला. हा संयोग थेट पाणी टंचाई आणि मान्सूनच्या विस्कळीतपणाचा संकेत देणार आहे. पुढे जाऊन असंही आचार्य सांगतायत की अतिचार गते जीवे शनौ वक्र रक्षमागते हाहाकारं जगत सर्वम विशेषात दक्षिणादिशी. जेव्हा गुरु अतिचार गतीने आणि शनी वक्री असतो तेव्हा संपूर्ण जगात हाहाकार माजतो. लोक विविध नैसर्गिक संकटांमुळे त्रस्त होतात. आणि ग्रंथकार पुढे असं लिहितोय की विशेषात दक्षिणादिशी म्हणजे जगात आणि प्रामुख्याने भारताच्या दक्षिण भागात साऊथ इंडियामध्ये याचा सर्वात मोठा आणि भीषण फटका बसतो असं सांगितलेलं आहे. पुढे जाऊन असं सांगितलंय अतिचार गते सौम्ये क्रूरे वक्रत्व मागते हा भूतन जगत सर्व रुंडमुंडाचे जायते. इथे सौम्य म्हणजे शुभ ग्रह अर्थात गुरुग्रह अतिचारी होणं आणि क्रूरे म्हणजे पापी ग्रह जो शनी आहे तो वक्री होणं असा घ्यायला पाहिजे. जेव्हा अशी स्थिती येते तेव्हा जगात हाहाकार माजतो आणि रुंड मुंडाचे जायते म्हणजे काय तर युद्ध, अंतर्गत बंडखोरी किंवा पृथ्वीवर मृत्यूचा दर वाढतो व जास्त मनुष्य हानी होते असं सांगितलंय. जागतिक स्तरावर महायुद्धाची ठिणगी पडणं किंवा मोठ्या देशांमध्ये अंतर्गत यादवी माजणं असे संकेत देखील या श्लोकातून आपल्याला मिळत आहेत. आता आपण या श्लोकांच्या आधारे आपल्या निसर्गाचा आणि पावसाचा थोडासा सखोल विचार करूयात. मान्सूनची अनिश्चितता जी आहे ती गुरुग्रह सध्या कर्क राशीत आहे आणि शनी मीन राशीत आहे. या दोन्ही राशी आपल्याला माहिती आहे की जलतत्वाच्या वॉटर एलिमेंट्स राशी सांगितल्या. जलतत्वाच्या राशींमध्ये ग्रहांची ही विपरीत चाल ढगांच्या गर्भधारण प्रक्रियेला म्हणजे क्लाउड फॉर्मेशनसाठी विस्कळीत करणारी आहे. त्यामुळे पावसाचं वितरण अत्यंत असमान पद्धतीने होईल. एकाच वेळी देशाच्या किंवा जगाच्या एका भागात ढगफुटी ज्याला फ्लॅश फ्लड्स म्हणतात, नद्यांना महापूर चक्रीवादळे येतील तर दुसऱ्या बाजूला अनेक मोठ्या राज्यात पाऊस कमी पडेल. आणि मगाशीच मी सांगितलं न तत्पश्यामी तोयम वै या वचनानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात काही भागात पाऊस गायब झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता भूगर्भीय हालचालींवर देखील याचा परिणाम होतो. शनीच्या वक्रत्वामुळे भूगर्भातील दाब वाढून पर्वतीय क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर भूस्खलन ज्याला लँडस्लाइड्स होणं किंवा मध्यम ते तीव्र स्वरूपाचे भूकंप अर्थक्वेक्स होण्याच्या घटनांमध्ये जून ते ऑक्टोबर दरम्यान वाढ होऊ शकते. आता याचा परिणाम व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कमोडिटी बाजाराबद्दल देखील आपण जाणून घेऊ. संहिता ग्रंथांमध्ये अशा स्थितीत धान्य, हिरण्य आदी महर्घता म्हणजेच वस्तू महाग होण्याचे संकेत दिलेले आहेत. सोनं आणि चांदीवर देखील याचा परिणाम होत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार देवगुरु बृहस्पती हा सुवर्णाचा सोन्याचा नैसर्गिक कारक आहे. गुरु अतिचारी वेगात असल्यामुळे सोन्या चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड आणि अनपेक्षित चढ उतार एक्स्ट्रीम व्होलॅटिलिटी ज्याला म्हणतो आपण ती पाहायला मिळेल. आंतरराष्ट्रीय तणावामुळे किमती अचानक गगनाला भिडतील आणि नफा वसुलीमुळे तेवढ्याच वेगाने खाली देखील येतील. स्थिर कल तुम्हाला मार्केटचा दिसणार नाही. अन्नधान्य आणि डाळी ॲग्री कमोडिटी ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये पावसाच्या लहरीपणामुळे तांदूळ, गहू, डाळी, मसाल्याचे पदार्थ आणि तेलबिया यांच्या उत्पादनाला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे बाजारात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होऊन महागाईचा भडका या काळात वाढू शकतो. धातू आणि खनिज तेल क्रूड ऑइल मेटल्सवर देखील याचा परिणाम होईल. कारण वक्री शनीमुळे लोखंड, पोलाद, तांबा आणि क्रूड ऑइलचा पुरवठा साखळीमध्ये ज्याला सप्लाय चेन म्हणतो तिथे जागतिक पातळीवर मोठे अडथळे निर्माण होतील. ज्यामुळे औद्योगिक कच्चा माल जो आहे तो महाग होणार आहे. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे ज्याची वाट अनेक गुंतवणूकदार पाहतायत तो म्हणजे शेअर बाजार. आधुनिक वित्तीय ज्योतिषाच्या ज्याला फायनान्शियल ॲस्ट्रॉलॉजी म्हणतात त्याच्या नियमानुसार गुरु हा बँकिंग, वित्त आणि मोठ्या संस्थात्मक गुंतवणुकींचा कारक आहे. तर शनी हा हेवी इंडस्ट्रीज, पायाभूत सुविधा आणि मॅन्युफॅक्चरिंगचा कारक आहे. त्यामुळे बँकिंग आणि फायनान्स क्षेत्र निफ्टी बँक जे आहेत तो गुरु उच्च राशीत असला तरी तो अतिचारी गतीत असल्यामुळे तुमचे निर्णय या काळात चुकू शकतात. या काळात RBI किंवा जागतिक मध्यवर्ती बँका अचानक व्याजाचे दर किंवा कर्जविषयक नियमांबाबत कडक पावलं उचलण्याची शक्यता आहे. तसंच काही मोठ्या वित्तीय संस्थांमधील घोटाळे किंवा बॅड लोन्स ज्याला NPA म्हणतात ती प्रकरणं बाहेर येऊ शकतात. त्यामुळे बँकिंग शेअर्समध्ये अचानक मोठी घसरण किंवा अस्थिरता तुम्हाला पाहायला मिळेल. इन्फ्रास्ट्रक्चर, ऑटोमोबाईल आणि मेटल सेक्टर
आता शनी वक्री असल्यामुळे गृहनिर्माण, रिअल इस्टेट, सिमेंट, लोखंड आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांची प्रगती तात्पुरती मंदावू शकते. कामगारांचे संप, युनियनचे वाद किंवा कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे कंपन्यांच्या तिमाही नफ्यावरती मोठा दबाव या काळात येईल. एकूण बाजाराची दिशा, मार्केट सेंटिमेंट आणि गुंतवणूकदारांना आम्ही यामार्फत सल्ला देतोय की मित्रांनो, 26 जून ते 31 ऑक्टोबर 2026 या काळात बाजार एका सरळ रेषेत वर जाण्याऐवजी झिगझॅग मोशनमध्ये राहील. बाजार वर जात आहे असं वाटून जेव्हा तुम्ही खरेदी कराल तिथेच मोठी नफा वसुली होऊन बाजार खाली येईल. याला मार्केटच्या भाषेत फॉल्स ब्रेकआउट म्हणतात. ट्रेडर्ससाठी महत्त्वाचा सल्ला या माध्यमातून आम्ही देतोय की इंट्राडे किंवा स्पेक्युलेशन करणाऱ्यांनी या काळात मर्यादित प्रमाणात आणि कडक स्टॉप लॉस ठेवूनच काम करायचं आहे. आता गुंतवणूकदारांसाठी सुद्धा एक महत्त्वाचा सल्ला आहे, ज्याला फिअर ऑफ मिसिंग आउट, फोमो म्हणतात, त्याच्या आहारी आपण जाऊ नका. या प्राचीन ग्रंथांनुसार हा काळ मोठ्या पडझडीनंतर बाजाराचा पाया, बॉटम फॉर्मेशन मजबूत करण्याचा आहे. त्यामुळे चांगल्या शेअर्समध्ये हळूहळू बाय ऑन डिप्सचं धोरण या काळामध्ये ठेवा. मित्रांनो, आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी संहितेमध्ये हे जे धोके, इशारे लिहून ठेवलेत ते आपल्याला घाबरवण्यासाठी नक्कीच नाही आहेत, तर ती एक पूर्वसूचना नेहमी असते, जेणेकरून आपण आपले आर्थिक व्यवहार, शेतीचं नियोजन आणि मानसिक तयारी आधीच करू शकू. हा काळ संयम राखण्याचा, निसर्गाचा आदर करण्याचा आणि पैशांची उधळपट्टी थांबवण्याचा आहे. वैयक्तिक पातळीवर या कालखंडातील विपरीत परिणाम कमी करण्यासाठी काही उपाय करणं सुद्धा आवश्यक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दररोज विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा पाठ प्रत्येकाने करावा आणि शनिवारी किंवा दररोज दशरथ विरचित शनी स्तोत्र, कारण शनी वक्री आहे आकाशामध्ये, त्याचबरोबर भीमरूपी स्तोत्र, हनुमान चालिसा यांचं पठण करणं सुद्धा अत्यंत शुभ फलदायक तुम्हाला ठरेल. तुम्हाला काय वाटतं, या बदलत्या हवामानाचा आणि महागाईचा फटका बाजाराला कसा बसेल? तुमचे मत आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये अगदी जरूर नोंदवा. आणि ही शास्त्रोक्त माहिती अत्यंत मोलाची आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांना, व्यापारी बांधवांना आणि ट्रेडर मित्रांना सावध करण्यासाठी हा आमचा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार.